सामाजिक काम करणाऱ्या एका महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचं शारीरिक शोषण करून आर्थिक लूट करणाऱ्या योगेश पाटीलला सांगली पोलिसांनी अटक केली। योगेश पाटीलवर महिलेची फसवणूक, जातीवाचक शिवीगाळ आणि 40 लाखांच्या खंडणी मागणीचा गुन्हा नोंद झाला आहे। कोल्हापुरातील योगेश पाटील या तरुण उद्योजकाची सांगलीतील एका महिलेशी फेसबुकवर ओळख झाली। 9 महिन्यापूर्वी झालेल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। योगेश पाटीलनं त्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं। त्यानंतर सांगली आणि कोल्हापुरात त्यांच्या भेटीगाठी झाल्या। या कालावधीत त्या महिलेकडून रोख 7 लाख रुपये, सोन्याची अंगठी, डायमंड रिंग अशा मौल्यवान वस्तू त्यानं घेतल्या। त्यानंतर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली। तसंच मोबाईलमधील डाटा प्रसारित करण्याची धमकी देऊन योगेश पाटीलनं 40 लाख रुपये आणि 4 सोन्याच्या बिस्किटांची मागणी केली, असा त्या महिलेचा दावा आहे। त्या महिलेनं कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर योगेशला 11 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असतानाच त्याच्यावर पुन्हा सांगली पोलिसात गुन्हा दाखल झाला। सांगली न्यायालयानं योगेशला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एक रस्त्यावरचा व्यावसायिक ते हॉटेल आणि जिम मालक असा प्रवास करणाऱ्या योगेशकडे इतकी संपत्ती कुठून आली, तसंच अशा पद्धतीनं त्यानं आणखीन कुणाची फसवणूक केली आहे का, याचीही पोलीस चौकशी करत आहेत।